नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर घेऊन येत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 74 परशुरामांचे आगमन। रात्र निघून गेल्यानंतर महामुनी विश्वामित्र जनक राजाचा व दशरथाचा निरोप घेऊन उत्तरेकडील पर्वतावर गेले। विश्वामित्र निघून गेल्यावर दशरथ राजाने मिथिलाधिपती जनकाचा निरोप घेऊन लवकरच अयोध्येला जाण्याची तयारी केली। त्यावेळी विदेहराज जनकाने मुलींना पुष्कळ आमंत्रण दिले। नंतर राजाने कित्येक लक्ष गायी दिल्या। शिवाय त्याने कोट्यावधी रेशमी व सुती वस्त्रे, नाना प्रकारचे अलंकार, शृंगारलेले हत्ती, घोडे, रथ व पायदळ दिले। त्यांनी प्रत्येक कन्येकरता 100 सख्या व उत्तम दास दासी दिल्या। शिवाय त्यांनी हिरण्य, सुवर्ण, मोती व रत्ने कन्याधन म्हणून मोठ्या प्रसन्नतेने दिली। पुष्कळ आनंद घेऊन व दशरथाची आज्ञा घेऊन जनक राजा मिथिला नगरीतील आपल्या महारात परत गेला। इकडे अयोध्यापती दशरथ राजाने सुद्धा ऋषीसह, सैन्यासह आणि आपल्या महान पुत्रासह अयोध्येकडे कूच केले। पुरुषसिंह दशरथ राजा श्रीरामासह आणि ऋषीगणांसह प्रवास करीत असताना भयंकर पक्षी करीत त्यांच्या भोवती फिरू लागले। जमिनीवरील सर्व प्राणी त्यांना प्रदक्षिणा घालू लागले। त्या सर्वांना पाहून राजसिंह दशरथांनी वसिष्ठांना विचारले, मुनिश्रेष्ठा, भयानक पक्षी भयंकर आवाज करीत आहे आणि प्राणीसुद्धा प्रदक्षिणा घालत आहे। माझ्या मनात खिन्नता उत्पन्न करणारे आणि माझे हृदय कंपित करणारे हे काय घडत आहे? दशरथ राजाचे हे म्हणणे ऐकून महर्षी वसिष्ठ मधुरवाणीने म्हणाले, राजा, ह्या शकुनाचे फळ काय आहे ते ऐक। आकाशातून पक्षाच्या मुखातून निघणारा आवाज सुचवित आहे की हे एक फार मोठे संकट उपस्थित होणार आहे आणि हे प्राणी सुचवतात की त्या संकटाचे निवारण होईल, म्हणून तू चिंता करणे सोडून दे। त्यांचे असे बोलणे चालत असताना वादळ सुरू झाले। जमीन हादरू लागली। मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडू लागले। अंधाराने सूर्य झाकून गेला। कोणालाही दिशेचे भान राहिले नाही। धुळीने सर्व व्याप्त झाल्यामुळे त्या सैन्याला काही सुचेना। वसिष्ठ, सर्व ऋषी, दशरथ राजा व त्यांचे पुत्र हे सोडून बाकी सर्वांची चेतना नष्ट झाली। त्या गडद अंधारात ते सैन्य धुळीने झाकले गेले। तेव्हा दशरथ राजाला सर्व राजांचा मानमर्दन करणारे भृगु कुलनंदन जमदग्नी कुमार परशुराम दिसले। ते भयानक दिसत होते। त्यांच्या जटा डोक्यावर बांधलेल्या होत्या। ते कैलास पर्वताप्रमाणे दुर्जय आणि प्रलयकायाच्या अग्नीप्रमाणे दुस्सह होते। ते आपल्या तेजाने तळपत होते। साधारण लोकांना त्यांच्याकडे पाहणेही कठीण आहे। खांद्यावर परशु व विजाप्रमाणे लखलखणारे धनुष्य आणि हातात उग्र बाण घेतलेले परशुराम त्रिपुराचा विध्वंस करणाऱ्या शंकराप्रमाणे दिसत होते। जळत्या अग्नीप्रमाणे भयंकर दिसणारे परशुराम उपस्थित झालेले पाहून जप आणि होम करण्यात तत्पर असलेले वसिष्ठादी महर्षी आपणास म्हणू लागले, पिताच्या वधाचा सूड उगवण्याकरता परशुराम क्षत्रियांचा संहार तर करणार नाही ना?
पूर्वी क्षत्रियाचा वध करून त्यांनी आपला राग शांत केला होता. म्हणून आता हे पुन्हा क्षत्रियाचा नाश करतील असे वाटत नाही. असे बोलत असताना ऋषींनी भयानक दिसणाऱ्या परशुरामांना अर्धप्रदान केले. नंतर मधुर वाणीने त्यांनी राम राम असे म्हटले. ऋषींनी केलेल्या पूजेचा स्वीकार करून जमदग्निपुत्र परशुरामांनी दशरथ रामाला उद्देशून बोलण्यात सुरुवात केली. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. धन्यवाद.